I am Narwadi Patil and you are welcome to my YouTube channel Key to English Grammar. Today we are going to learn the new chapter in figures of speech, that is transferred epithet. Transferred epithet is also one of the most important topics and we have to learn today in detail. तर transferred epithet जे आहे याला आपण परावर्तित अलंकार असे म्हणतो. या अलंकारामध्ये योग्य त्या नामासोबत विशेषण लावल्या जात नाही. ज्या नामासोबत विशेषण लावायला पाहिजे त्या नामासोबत न लावता इतर कोणत्या तरी वाक्यातील नामासोबत वापरले जाते. ॲक्च्युअली एपिथेट मीन्स फिलिंग ऑर ॲडजेक्टिव्ह. एपिथेट म्हणजे विशेषण आहे, भावना आहेत. पहा, ह्युमन फिलिंग इज ट्रान्सफर्ड टू नॉन ह्युमन. ही मानवी भावना जी आहेत, फिलिंग ज्या आहेत त्या ट्रान्सफर केल्या जातात. कोणाकडे? ह्युमन फिलिंग आर ट्रान्सफर टू नॉन ह्युमन. जे नॉन ह्युमन आहेत अशा वस्तूकडे, और नॉन लिव्हिंग थिंग किंवा निर्जीव आहेत अशा वस्तूंच्याकडे, और इनॅनिमेट ऑब्जेक्ट किंवा इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स आहेत, नॉट ॲनिमेट, इनॅनिमेट निर्जीव वस्तू आहेत यांच्याकडे. इट इज ट्रान्सफर्ड एपिथेट. तेव्हा त्याला आपण म्हणतो इट इज कॉल्ड ट्रान्सफर्ड एपिथेट. एपिथेट मीन्स फिलिंग और एपिथेट मीन्स ॲडजेक्टिव्ह. सी नाउ, actually it is transferred from rightful noun to another in the sentence. म्हणजे योग्य नामासोबत त्याचा वापर केला जात नाही. जसं आपण उदाहरणात म्हणलं, she threw away the unhappy flowers. आता दिलेल्या वाक्यामध्ये पहा, मी जे सांगतो, she threw away the unhappy flowers. तिने दुःखी फुले फेकून दिले. unhappy flowers, actually she was unhappy, not the flowers. Flowers are neither unhappy nor happy, but it is said she threw away the unhappy flowers. तिने दुःखी फुले फेकून दिली. Actually, the state of mind of that girl was not in proper condition. It was unhappy. She was feeling somewhat painful. She was grieving, and so it is said that she threw away the unhappy flowers. Actually, unhappy should be used with that girl or woman, but it is used with the another noun, that is flower. In this way, epithet म्हणजे विशेषण. या अलंकारात एखाद्या विशिष्ट नामासाठी वापरले जाणारे विशेषण, एका विशिष्ट नामासाठी वापरले जाणारे विशेषण दुसऱ्या कोणत्या तरी नामाच्या संदर्भात वापरलेले असते. आणि दुसऱ्या कोणत्या तरी नामाच्या संदर्भात वापरलं की आपण म्हणतो दॅट इज अ ट्रान्सफर्ड एपिथेट. इकडून ट्रान्सफर झालं, इकडून परावर्तित झालं, या नामापासून ट्रान्सफर होते आणि दुसऱ्याच नामाला जाऊन बसते. आणि त्याच्या अशा वेळेला कवितेमध्ये ट्रान्सफर्ड एपिथेट हा अलंकार आहे असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, द ओल्ड लेडी लुक्ड डाऊन द लोनली रोड. सी नाउ, द ओल्ड लेडी, द लेडी इज ओल्ड अँड शी लुक्ड डाऊन. ती खाली पाहायला लागली, बिल्डिंगवर असेल कुठेतरी, आणि शी लुक्ड डाऊन द लोनली रोड. खाली एकाकी रस्त्यावर पाहायला लागली. ॲक्च्युअली लोनलीनेस इज द स्टेट ऑफ माइंड. लोनली तिला वाटत होतं, ओल्ड लेडी वॉज लोनली, नॉट द रोड, बट इट इज दॅट लोनली शुड बी युज्ड विथ द ओल्ड लेडी, बट इट इज युज्ड विथ द अनदर नाउन इन द सेंटेन्स, दॅट इज रोड. अँड इन धिस वे, when an adjective is used with another word, another noun in the sentence, it is called a transferred epithet. आता या वाक्यामध्ये लेडी सोबत लोनली वापरण्याऐवजी रोड सोबत वापरलेला आहे. म्हणजे नॉन ह्युमन थिंग आहे आणि त्याला काही कशाची आवश्यकता नसते, पण लोनली रोड असं म्हणलेलं आहे. माणसाला संगत पाहिजे, रोडला आवश्यक नाही. म्हणजे ह्युमन कडून नॉन ह्युमन कडे, इनॅनिमेट ऑब्जेक्ट कडे या ॲडजेक्टिव्हला, या फिलिंगला ट्रान्सफर केलेला आहे. पहा, he passed the sleepless night. Actually, night is not sleepless. He passed the sleepless night. Is the night sleepless? No. The night is not sleepless. He is sleepless. He felt sleepless.
त्याला झोप आली नाही. मीन्स दॅट स्लीपलेस शुड बी युज्ड विथ द पर्सन ही, बट इन्स्टेड ऑफ युजिंग विथ ही वी हॅव युज्ड इन द सेंटेन्स विथ अनदर नाउन दॅट इज द नाईट. आता ही सोबत तो स्लीपलेस होता, परंतु आपण नाईट स्लीपलेस म्हणलं, म्हणून ही पास्ड द स्लीपलेस नाईट, आणि म्हणजे तो न झोपता रात्र घालवला, अशा अर्थाने इथं आपण वापरतो. माय लिटल सन who looked from thoughtful eyes. Again, thoughtful is the adjective, and thoughtful eyes, actually eyes are not thoughtful or thoughtless. डोळे हे काय थॉटफुलही नसतात, विचार करणारेही नसतात, विचारपूर्वक एखादी गोष्ट करणारे, किंवा थॉटलेसही नसतात, निर्विचारीही नसतात. ॲक्च्युअली थॉटफुल शुड नॉट बी युज्ड विथ द आईज, बट इट शुड बी विथ द लिटल सन. माय लिटल सन मीन्स माय थॉटफुल लिटल सन who looked from his eyes. But it is said instead of my little son, means that thoughtful should be used with this noun, but it is used with the another noun. It is transferred from one thing to another. It is transferred to eyes. So this is an example of transferred epithet. Devadatta shot the cruel arrow. You know that arrow is neither cruel nor kind. Or cruelty or kindness, these are the qualities of living thing. Non-living things are neither cruel nor kind, but it is said Devadatta shot the cruel arrow. देवदत्ताने एक arrow सोडला. ॲरो कोणाकडे? त्या हंसाकडे, आणि त्या हंसाला एक क्रूर असा बाण मारला. म्हणजे देवदत्ता हा क्रुयल होता. देवदत्ता वॉज क्रुयल, बट इन द सेंटेन्स इट इज सेड ॲरो वॉज क्रुयल. मीन्स इट इज ट्रान्सफर्ड, and cruel is the epithet. This is the adjective, and adjective is transferred from its rightful noun Devdatta to the another noun arrow. आणि याचा rightful नाउन आहे देवदत्ता. देवदत्ता सोबत वापरायला पाहिजे, परंतु दुसऱ्या नाउन सोबत वापरलं त्या कोण्या? तर arrow सोबत. आणि जेव्हा अशा rightful नाउन पासून ट्रान्सफर होते आणि वाक्यातील दुसऱ्याच एखाद्या नामासोबत त्याचा वापर होतो, तेव्हा त्याला आपण ट्रान्सफर्ड एपिथेट म्हणतो. Siddhartha loved the swan with his kind palm. Palm means तळहात. and Siddhartha loved the swan. सिद्धार्था त्या स्वॅन जो आहे हंस पक्षी, त्याचं प्रेम करायला, आणि प्रेमाने काइंड पाम आणि दयाळू हाताने तो त्या हंस पक्षाचा लाड करायला लागला. ॲक्च्युअली हँड्स आर नॉट काइंड ऑर क्रुएल. We order our body parts. Upon our mind orders, but it is said that kind is used with the palm. Actually, that Siddhartha was a kind person, means the rightful noun for the kind was a Siddhartha, but in the sentence it is transferred from Siddhartha to the palm. So this is example of transferred epithet. Now next, a person with a blind stick. A person with a blind stick. Is the stick blind? No. We cannot say the stick is blind and a stick has eyes. We cannot say काठीला डोळे असतात आणि काठी आंधळी असते, असं तर होत नाही. A person with a blind stick. Actually, the person was a blind and he has a stick in his hand. माणूस आंधळा होता आणि ब्लाइंड पर्सन असं पाहिजे, परंतु ब्लाइंड स्टिक वापरलेला आहे. म्हणजे ब्लाइंड साठी राईटफुल नाउन असणारं पर्सन होतं, परंतु इथं स्टिक सोबत अनदर नाउन सोबत वापरलं गेलं आहे. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ट्रान्सफर्ड एपिथेट. अँड लेट अस सी द अनदर लास्ट एक्झाम्पल. द रायटर युज्ड हिज इंटेलिजंट पेन टू रिप्लाय. The writer used his intelligent pen. The pen is neither intelligent nor stupid. पेन काही इंटेलिजंटही नसते आणि स्टुपिडही नसते, परंतु वाक्यामध्ये म्हणलं द रायटर युज्ड हिज इंटेलिजंट पेन, मीन्स द रायटर वॉज इंटेलिजंट, मीन्स इंटेलिजंट रायटर युज्ड हिज पेन टू रिप्लाय. इन दिस वे देअर शुड बी. वाक्यात काय पाहिजे? द इंटेलिजंट रायटर असं पाहिजे होतं. युज्ड हिज पेन टू रिप्लाय, परंतु त्याने असं न वापरता द रायटर युज्ड हिज इंटेलिजंट पेन टू रिप्लाय असं लिहिलं, आणि याला म्हणतो आपण ट्रान्सफर्ड एपिथेट. टेक अ स्क्रीनशॉट
I hope you understood it very well. Let us see inversion after this. तर आपण आता हा पुढील प्रकार पाहणार आहोत. त्याच्यामधील हा इन्व्हर्शन म्हणजेच व्युत्क्रम अलंकार होय. तर व्युत्क्रम अलंकार कशाला म्हणावे किंवा इन्व्हर्शन कशाला म्हणावे? ॲक्च्युअली इन्व्हर्शन मीन्स इन मीन्स नॉट अँड व्हर्स मीन्स स्टेटमेंट. इट्स ऑर्डर इज नॉट करेक्ट इन द सेंटेन्स और इन द स्टेटमेंट. आपण स्टेटमेंटच्या लेवलनं जर विचार केला तर ही कवितेतील ओळ ग्रॅमॅटिकली करेक्ट वाटत नाही, थोडी चुकीची वाटते. कारण स्टेटमेंट बोलताना आपण एक क्रम वापरतो, सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट असा आपण क्रम ठेवतो. परंतु सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतलं किंवा आधी व्हर्ब नंतर सब्जेक्ट घेतलं, असा क्रम जर मागे पुढे केला तर स्टेटमेंटमध्ये आपण त्याला ग्रॅमॅटिकली चूक म्हणतो. बट वाईल इन द पोईम, वाईल रायटिंग द पोईम, पोएट यूज इट जस्ट दॅट इज द टाईप ऑफ फिगर ऑफ स्पीच. हा कवितेचा एक प्रकार आहे, अलंकाराचा एक प्रकार आहे, म्हणून कवी त्याला वापरतात, म्हणून त्यामध्ये चूक आपण म्हणू शकत नाही. पहा, वेन द वर्ड्स इन अ सेंटेन्स आर नॉट इन द करेक्ट प्रोज ऑर्डर, आणि वाक्ये जे आहे कवितेमधील शब्द जे आहेत, वेन द वर्ड्स इन अ सेंटेन्स आहे परंतु त्याच्यातील शब्दांची थोडे मागे पुढे आदला बदल केलेले आहे. वेन द वर्ड्स इन द सेंटेन्स आर नॉट इन द करेक्ट प्रोज ऑर्डर, ते जेव्हा करेक्ट प्रोज ऑर्डरने लावलेले नसतील, चुकीचा क्रम ठेवलेला असेल तर द फिगर ऑफ स्पीच इज इन्व्हर्शन. तेव्हा त्याला आपण इन्व्हर्शन म्हणतो, तेव्हा त्याला आपण व्युत्क्रम अलंकार म्हणतो. In means not, verse means a statement, means that a statement means words in the statement are not in the correct prose order. Prose order मध्ये करेक्टली नसतात. म्हणून या अलंकारात काव्यात्मक परिणाम साधण्यासाठी नेहमीच्या वाक्यातील शब्दांच्या क्रमात बदल केलेला असतो. त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर आपल्याला हे बदल लक्षात येतात आणि बदल केल्यानंतर आता होतात कसे नेमके बदल पहा, आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल, अप वेंट द balloon. Actually in the poem this is right, up went the balloon वर गेला, we understand the meaning, but actually while talking in our daily conversation we say the balloon went up, means in the given sentence the prose order, the words order is not correct, it is incorrect, and the correct order of the words will be the balloon went up. याचे करेक्ट ऑर्डर काय होईल? The balloon went up. This is the correct prose order. The balloon went up. This is the correct prose order. But up went the balloon. इट इज रिटन. अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे, म्हणून ही करेक्ट नाही ऑर्डर. आणि करेक्ट नसेल, मागे पुढे असेल तर त्याला आपण म्हणतो इन्व्हर्शन. हे व्युत्क्रम झालेला आहे, क्रम अस्ताव्यस्त झालेला आहे, मागील पुढे पुढील मागे असा झालेला आहे. नेवर फ्रेंड्स ही मेक्स ही. आता पहा, नेवर फ्रेंड्स मेक्स ही, दिस ऑर्डर इज ऑल्सो नॉट करेक्ट अँड द करेक्ट ऑर्डर इज ही मेक्स नेवर, ही नेवर मेक्स फ्रेंड्स. आपण याला असं म्हणतो, he never makes friends. He never makes friends. He never makes friends. तो कधीही मित्र बनवत नाही. दिस इज द राईट प्रोज ऑर्डर अँड दिस इज इनकरेक्ट प्रोज ऑर्डर, बट इट इज यूज्ड इन द पोएम. अँड वेन इन दिस वे द वर्ड्स आर नॉट इन प्रॉपर ऑर्डर, वी से that is the type of inversion. That figure of speech is inversion. And let us say, so many things you have not dreamed of. Actually, so many things, this is a phrase, and you have not dreamed of, it should be you have not dreamed of so many things, means so many things. This is the phrase. If we put at the end of this sentence, and if you start the sentence from here, you have not dreamed of so many things, तुम्ही बहुतांश बऱ्याच गोष्टींचे स्वप्न सुद्धा पाहिलेले नाही. म्हणून आपण स्ट्रक्चर करताना सब्जेक्ट प्लस वर्ब, त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट म्हणून शेवटी टाकतो, यू हॅव नॉट ड्रीम्ड ऑफ सो मेनी थिंग्स. इन दिस वे वी हॅव राईट. अँड द करेक्ट प्रोज ऑर्डर इज यू हॅव नॉट ड्रीम्ड ऑफ
so many things, and this is not the correct order, so this is type of inversion. Now as we to higher level rise, as we to higher level rise, आपण जसेही वरच्या लेवलला जाऊ, आता इथं as we rise to higher level, as we rise to higher level, as we rise to higher level, as we to higher level rise means as we rise to higher level. This is the correct prose order and this is incorrect, and so this is a type of inversion. And today upon a bus I saw a very beautiful girl. Now this is also correct prose order. I saw a very beautiful girl upon a bus today, because today that is adverb of time, and adverbs of time are used at the beginning or at the end. So we can say, let us take in this way, I saw a very beautiful girl upon a bus today, or today I saw a very beautiful girl upon the bus. Means today we can take at the beginning or at the end of the sentence, two types. And here on that tree, in the topmost branch lives a huge squirrel. On that tree, त्या झाडावर, हा एक फ्रेज आहे, in the topmost branch, सर्वात वरच्या फांदीवर lives a huge squirrel, एक प्रचंड अशी स्क्विरल म्हणजे खारुताई राहते. आता इथं सुद्धा on that tree in the topmost branch lives a huge squirrel. A huge squirrel, subject, a huge squirrel lives where? A huge squirrel lives on that tree in the topmost branch. A huge squirrel lives, एक प्रचंड स्क्विरल राहते कुठे? On that tree in the topmost branch. This is the right order, and if we write in this way, we can say that is the correct, and this is the type of inversion. Now even an inch of it I cannot hand, I cannot hand, even an inch of it I cannot hand, I cannot hand even an inch of it. This is the correct prose order. So in this way we have seen in this figure of speech that order of the words is not correct, and so this is called inversion. In Marathi we say this is the व्युत्क्रम अलंकार. याला व्युत्क्रम अलंकार म्हणण्याचं कारण एवढंच आहे की याच्यातील जे शब्द आहेत त्याचा क्रम मात्र थोडासा मागे पुढे असतो, व्यवस्थित नसतो. तो ग्रॅमॅटिकली विचार केला तर तो व्यवस्थित नसतो, आणि तो व्यवस्थित केला तर ते प्रोज ऑर्डर होतो आपला. आणि असा जेव्हा क्रम आपल्याला एखाद्या कवितेमध्ये दिसतो तेव्हा त्याला आपण इन्व्हर्शन असं म्हणतो. तर पुढील व्हिडिओमध्ये आणखी दोन प्रकार पाहूया. तोपर्यंत स्टडी इट.